हॅलो एव्हरीवन. दरवेळेप्रमाणे आजही मी एक वेगळा विषय घेऊन तुमच्यासमोर आलेला आहे. आजचा आपला विषय आहे व्हेरिकोज वेन्स. ह्या विषयाबद्दल मी तुमच्यासमोर बोलू इच्छिते. कारण माझं बऱ्याच मैत्रिणींना पण हा प्रॉब्लेम आहे. त्यासाठी त्यांनी पण सारखं म्हणत होते त्याच्याबद्दल आम्हाला एक छोटासा व्हिडिओ पाहिजे म्हणून. आणि मी जे क्लासेस घेते त्याच्यामध्ये कित्येक लोकांना हा प्रॉब्लेम होतं. पण दररोज त्यांनी योग प्राणायाम करून त्यांचं संपूर्ण प्रॉब्लेममधून त्यांनी बाहेर आलेलं आहे. आता आपण पाहूया व्हेरिकोज वेन्स होण्यासाठी कारण, लक्षण आणि योगोपचार ह्या 3 गोष्टी मी तुम्हाला एक छोट्याशा व्हिडिओमध्ये आता सांगते. व्हेरिकोज वेन्स होण्यासाठी कारण काय आहे? ज्यावेळी तुम्ही उभारून काम करताय, इवन ब्युटिशियन असू दे आणि जॉईंट फॅमिलीमध्ये भरपूर जेवण बनवायला लागतो, त्यासाठी सुद्धा तासनतास लेडीज उभे राहतात. त्यामुळे सुद्धा त्यांना असा प्रॉब्लेम होऊ शकतो कंटिन्यू तुम्ही उभे राहून काम करताना. कारण खूप काम करताना सुद्धा मध्ये मध्ये तुम्हाला एक तुमचं बॉडीमध्ये हालचाल करणं खूप मस्ट असतो, तो गोष्टी होत नाही आहे. आणि इवन 8-8, 9-9 तास कंटिन्यू ऑफिशियली वर्क करताना पण लोकांना कंटिन्यू बसून राहतात त्यांनी. त्यामुळे सुद्धा आपल्याला हे प्रॉब्लेम होऊ शकते. आणि आपण आता ह्याचं लक्षण काय आहे आपण पाहूया. ज्यावेळी आपल्याला व्हेरिकोज वेन्सचं सुरुवात होतो त्यावेळी आपलं थाईचं तिथं आणि आपलं संपूर्ण गुडघ्याचा खाली आपल्या पिंड्यांमध्ये सुद्धा एक अशुद्ध रक्तवाहिनीचा साठा आपल्या पायाच्या पिंड्यांमध्ये होत असतो. अशुद्ध रक्तवाहिनीचा साठा जेव्हा तुमचं व्हेरिकोज वेन्सचं सुरुवात होते त्यावेळी तुमचं थाईज आणि पायाचं पिंडराचं तिथं एक आपलं नसांमध्ये ना एक रंगेबिरंगी काळे निळं होतात आणि रेडिश होतात आपलं नसा आणि फुगीर व्हायला लागतात. आपलं एक सॉफ्ट गाठी झाल्यासारखं जाणवते तुम्हाला. आणि परत तोच नसा वाढत 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 आपला संपूर्ण पाय, तळपाय नाही वरती जो स्किन असतो टाचेचं आसपास, तिथे सुद्धा ते नस जास्तीत जास्त दिसायला लागतो तो वेन्स. कारण का? त्याच्यामध्ये अशुद्ध रक्तवाहिनीचा साठा जमा व्हायला लागतो. आणि ह्याला आणखीन एक कारण असू शकतो. आता भयंकर सर्वांना आता ओबिसिटीचा खूप प्रॉब्लेम चालू आहे. अनावश्यक वाढलेलं वजन शेवटी कसं होते, आपण जे उभा राहतो संपूर्ण आपल्या शरीराचं वजन आपल्या पायांवर येतो. त्यामुळे कित्येक लोकांचं गुडघे झिजते आणि गुडघ्यांचा प्रॉब्लेम सोबतच कित्येक लोकांचं टाच दुखते. आणि ह्याच्यासोबतच आता व्हेरिकोज वेन्स पण बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम उद्भवत आहे. आपलं वजन नियंत्रण असणं सुद्धा ह्याच्यात सर्वात मस्ट आहे. आणि पायांमध्ये त्यांचं ताकद नसल्यासारखं होणं, नंतर त्यांचा पाय दुखायला लागतो वेळेवर. हे काय भयंकर आजार नाही आहे, पण वेळेवर सावध नाही झालं तर ह्याचं रौद्ररूप धारण होऊ शकतो. त्यासाठी तरी आपल्याला जेव्हा सुरुवात होते त्यावेळी तुम्ही सुरुवात करा. योगा जेव्हा तुम्ही सुरू करता त्यावेळी तुमचं वाढणार अजिबातच 100% तुमचं बिलकुल ते प्रॉब्लेम वाढणार नाही. हाही त्याच्यामध्ये तुमचं स्टेबल राहतो. तुम्ही सातत्यानं तुम्ही योगासन केल्यामुळे संपूर्ण तो नील होतो. आपला पाय संपूर्ण प्लेन दिसणं सर्वात मस्ट आहे. पण आता कित्येक लोकांना हे प्रॉब्लेम आहे. आता ॲज युजल सांगायचं मिडल एजमध्ये लेडीजना तरी हे खूप वाढते. जेंट्सपेक्षा लेडीजना हा प्रॉब्लेम खूप उद्भवते आहे. त्यासाठी सकस आहार घेणं सुद्धा खूप मस्ट आहे. आपल्याला आता फास्ट फूड, फास्ट लाईफ आणि फास्ट डेथ झालेला आहे. ऑन दी स्पॉट आपण ऑर्डर केलं की आपल्याला तो फूड यायला पाहिजे. आता तो प्रिझर्वेटिव्ह असेल किंवा ते डबा बंद असल्यामुळे ना आपल्याला कित्येक दिवसांचा आपण ते आहार ग्रहण करतो. त्याला प्रिझर्वेटिव्ह असल्यामुळे ना आपल्या शरीरासाठी ते धोकादायक निर्माण करतो. त्यासाठी तुम्ही घेणारा आहार सकस आणि ताजा आहार तुम्ही घेतलं ना, हे बऱ्याच प्रॉब्लेमपासून तुम्ही अलिप्त होऊ शकताय. आणि आता व्हेरिकोज वेन्सचं कारण आणि लक्षण पण मी सांगितलं. कारणांमध्ये आपण आणखीन एक त्याच्यामध्ये ॲड करूया. जेव्हा तुम्ही काम करताय मध्ये मध्ये तुम्ही थोडंसं रेस्ट घेणं खूप मस्ट आहे. तुम्ही जे तुम्ही प्रोफेसर असाल किंवा ब्युटिशियन असाल, आणखीन तुम्ही ऑफिशियली वर्क करत असाल, त्यामध्ये तुम्ही मध्ये मध्ये थोडं ब्रेक करून तुमचं बॉडीचं हालचालीकडे संपूर्ण लक्ष देणं खूप मस्ट आहे. पायाच्या पिंडांमध्ये अशुद्ध रक्तवाहिनी साठा होऊ नये ह्यासाठी तरी तुम्हाला मी सांगते ताडासन खूप मस्त आहे. जेव्हा तुम्ही हाताचं असं ताडासन उभं राहून असं करताय ह्यावेळी तुम्ही टाच उचलला जातो इथे. त्यामुळे काय होते, ह्या आसनांमध्ये तुम्ही कंटिन्यू सुरुवातीला तुम्ही एक 30 सेकंड नंतर 1 मिनिटापर्यंत तुम्ही होल्ड करायला सुरुवात करा. ह्याच्यामुळे काय होते, डायरेक्ट तुम्हाला व्हेरिकोज वेन्स जिथंच सुरुवात होते तिथंच बुडाला ह्याचं इफेक्ट चांगला दाखवते. जेव्हा तुम्ही करताय त्यावेळी ऑब्झर्व करा. कुठलं पण आसन करताना आपल्याला काय चेंजेस होतो त्याकडे फोकस केलं तर तुम्हाला चांगलं त्याचं इफेक्ट होऊ शकते. ताडासनमध्ये तुम्ही चालू शकताय. टाच उचलून जेव्हा तुम्ही ताडासन करताय ना, तुम्ही तिथं एक 4-5 वेळा इकडून तिकडे तुम्ही चालू शकते. ह्याच्यावर सुद्धा चांगला इफेक्ट होतो. आणखीन एक सर्वात महत्त्वाचं पश्चिमोत्तासन.
तुम्ही स्ट्रेट बसून ज्यावेळी पश्चिमोत्तासन करता ते सुद्धा तुमचं आपलं पायाच्या पिंडरामध्ये असलेल्या नसांना शुद्ध करण्याचं प्रक्रिया तिथं सुरू होते. आणि आपलं सर्वांगासन, विपरीत करणी, ह्याच्या गुरुत्वाकर्षण, आपलं कसं आहे ब्लड फ्लो विरुद्ध होणं सुद्धा गरजेचं असते. ज्यावेळी आपण उभं राहतो बसतो विरुद्ध फ्लो होतच नाही ना ह्याच्यामध्ये. जेव्हा तुम्ही हालासन आणि सर्वांगासन ह्यासारखं आसन केलं ना, उलट्या दिशेनं तुमचं ब्लड फ्लो व्हायला लागतो. आणखीन सर्वात महत्त्वाचं अनुलोम विलोमला काय म्हटलेलं आहे, रक्तशुद्धीकरण होण्यासाठी नाडी शुद्धी प्राणायाम म्हटलेला आहे. सर्व नाड्यांमध्ये शुद्धीकरण करण्याचं काम अनुलोम विलोम करतं. त्यासाठी तरी त्याला नाडी शुद्धता करणारा प्राणायाम असंही म्हटलेलं आहे. कारण काय, ते तुम्ही शुद्ध ऑक्सिजनचा प्रवाह तुमच्या शरीरामध्ये वाढतो. इडा आणि पिंगली नाडींचं एकत्रीकरण होऊन तिथं तुमचं एक नसांमध्ये असलेला सर्व प्रॉब्लेम इथं नाहीसी होते. त्यासाठी तरी तुम्ही दररोज एक 10-10 मिनटं अनुलोम विलोम करा. आता हेच प्रक्रिया मी ते ज्यांचं व्हेरिकोज वेन्स आपल्या स्टुडंटला आहे त्यांना हेच प्रक्रिया घेऊन, काही अवघड नाही आहे जे मी इथं तुम्हाला सांगितलं तो आसन, आणखीन आता हे प्राणायाम घेऊनच त्यांचं सर्व प्रॉब्लेममधून त्यांनी बाहेर आलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मी प्राणायाम तरी सांगितलेला आहे, त्याच्यासोबतच तुम्ही भस्त्रिका प्राणायाम, कपालभाती करा. जितकं होईल तेवढं तुम्ही आसन आणि प्राणायाम करण्यासाठी त्याच्या जास्तीत जास्त महत्त्व द्या. एवढंच मी सांगू इच्छिते. धन्यवाद.